ख्रिस्तातील बंधू आणि भगिनींनो, एकेकाळी सेमिनरी म्हणून आम्ही काही याजकांसाठी येणाऱ्या पातळ निळ्या एअरमेल पत्रांवर शांतपणे चिन्हांकित केले त्यांच्या सेवाकार्याची भरभराट सुनिश्चित करणाऱ्या उपकारकर्त्यांचा दृश्यमान पुरावा. आम्हाला त्यांचे कौतुक वाटले आणि कदाचित त्यांचा हेवा वाटला. आज आम्ही पत्रे शोधत नाही तर आमच्या पासपोर्टमधील शिक्क्यांसाठी शोधतो. चर्चमधील यश भौतिक समृद्धी आणि जागतिक पोहोच यावरून मोजले जाते. तरीही शुभवर्तमान आपल्याला खरोखर महत्त्वाचे असलेलेच मोजण्याचे आमंत्रण देते. उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत शास्त्र देवाला अत्याचारितांचे रक्षण करणारा म्हणून संबोधते. आमोसने गर्जना केली, गरजूंना पायदळी तुडवणाया आणि देशातील गरिबांना चिरणायांना धिक्कार असो. स्तोत्रांमध्ये असे म्हटले आहे, परमेश्वर अनोळखी लोकांचे रक्षण करतो, अनाथ आणि विधवांचे पालनपोषण करतो. सभास्थानात येशूने त्याचे ध्येय घोषित केले, गरिबांना आनंदाची बातमी सांगणे, बंदिवानांना स्वातंत्र्य देणे, अत्याचारितांना स्वातंत्र्य देणे. गोठ्यात जन्मलेल्या, मालमत्तेशिवाय मर्त असलेल्या, त्याने गरिबी स्वीकारली जेणेकरून आपण त्याच्या संपत्तीत सहभागी होऊ शकू. आणि श्रीमंत माणूस आणि लाजरच्या दाखल्यात आपला प्रभू क्रूरतेचा नव्हे तर उदासीनतेचा निषेध करतो, आपल्या स्वतःच्या दाराशी दुःखन पाहण्याचा. ही ऐच्छिक शिकवण नाही. कॅटेकिझममध्ये असे म्हटले आहे की गरिबीने पीडित असलेले लोक चर्चच्या पसंतीच्या प्रेमाचे उद्दिष्ट आहेत. सेंट ॲम्ब्रोसने इशारा दिला, तुम्ही गरिबांना जे तुमचे आहे ते देत नाही आहात, तुम्ही जे त्यांचे आहे ते पुनर्संचयित करत आहात. ऑगस्टीनने घोषित केले, श्रीमंतांचे अनावश्यक पैसे गरिबांच्या गरजा आहेत. आपल्या काळात पोप फ्रान्सिस या आवाहनाचे प्रतिध्वनी करतात, चर्च गरीब आणि गरिबांसाठी असले पाहिजे, उपेक्षितांना ओझे म्हणून नव्हे तर सुवार्तेच्या हृदयाचे वाहक म्हणून महत्त्व द्यावे. तरीही बरेचदा आपले पॅरिश सांत्वनासाठी आश्रयस्थान बनतात. आपले बजेट आणि प्राधान्यक्रम पीडितांच्या गरजांपेक्षा आपल्या आरामाला जास्त पोचतात. आपण ख्रिस्ताच्या मोहिमेत भागीदार होण्याऐवजी गरिबांना निष्क्रिय प्राप्तकर्ता म्हणून वागवतो. आपण जलद निराकरणे देतो, अन्न मोहीम, दुसरा संग्रह तर न्यायाच्या सखोल कार्याकडे दुर्लक्ष करतो. गरिबांसाठी पर्याय दानापेक्षा जास्त मागणी करतो, तो आपल्याला साधेपणाकडे बोलावतो. आपल्या शेजाऱ्यांना मूलभूत गरजा नसताना आपण भरलेल्या वॉर्डरोब, लक्झरी कार आणि नवीनतम जेटच्या मागे लागतो. ख्रिश्चन साक्ष साधेपणात चमकते, साठवणुकीऐवजी वाटून घेणे, मालमत्तेपेक्षा लोकांना महत्त्व देणे, विलासापेक्षा प्रेमात आनंद शोधणे. जर आपल्या प्रभूने त्याच्या प्रवेशासाठी एका नम्र गाढवाची निवड केली, तर आपण भव्य प्रवासाला किती कमी पसंत करावे. ही रोमंटिक भूतकाळाची इच्छा नाही तर जिवंत सुवार्तेची इच्छा आहे. हैतीमधील सिस्टर मर्लिन मेरी मिंटरचा विचार करा. 2010 तिचे क्लिनिक उद्ध्वस्त झाले होते, तिचे निधी संपले होते, तरीही तिने दुःख सोडण्यास नकार दिला. तिने चर्चच्या अंगणांना ट्रायेस तंबूत रूपांतरित केले, फार्मासिस्टशी क्रेडिट वाटाघाटी केल्या आणि आंतरराष्ट्रीय मदत सर्वात गरीब परिसरात पोहोचली याची खात्री केली. तिने विशेषाधिकाराने नव्हे तर उपेक्षित लोकांशी एकता साधून जीव वाचवले. म्हणून मी तुम्हाला विचारतो, आज आपल्या दारावर लाजर कोण आहे? आपण आपल्या परिसरात, कुटुंबांमध्ये, अगदी आपल्या प्यूजमध्ये अदृश्यपणे कोणाकडे जातो? गरिबांसाठी प्राधान्याचा पर्याय आपल्याला आपले जीवन पुन्हा व्यवस्थित करण्यास सांगतो. साधेपणाने जगणे, उदारतेने देणे, धैर्याने वकिली करणे आणि त्यांच्या रडण्याला प्रत्येक निवडीला आकार देऊ द्या. आपल्या घरात, आपल्या पॅरिशमध्ये आणि आपल्या चर्चमध्ये युकेरिस्ट स्वतः हे धर्मांतर करण्यास भाग पाडतो. आपल्या शेजाऱ्याच्या भुकेकडे दुर्लक्ष करून आपण जीवनाची भाकर कशी घेऊ शकतो? वेदीवर ख्रिस्ताच्या शरीराचा सन्मान कसा करू शकतो आणि गरिबांच्या दुःखात त्याला कसे ओळखू शकत नाही? बंधू आणि भगिनींनो, यातून सुटका नाही.
ख्रिस्तावर प्रेम करणे म्हणजे गरिबांवर प्रेम करणे, ख्रिस्ताची सेवा करणे म्हणजे गरिबांची सेवा करणे, गरिबांना दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतः ख्रिस्ताकडे दुर्लक्ष करणे. एकेकाळी आपल्याला प्रभावित करणारी ती पत्रे आणि पासपोर्ट या दैवी आवाहनापुढे फिकट पडतात. आपल्या सेवेचे, आपल्या विश्वासाचे आणि आपल्या साक्षीचे खरे माप गरिबांच्या आरोळ्याला आपण दिलेल्या प्रतिसादात आहे. आपण प्रार्थना करूया की आपले डोळे आपल्या दारावर असलेल्या लाजरकडे उघडावेत, आपले हृदय उदासीनतेपासून करुणेत रूपांतरित व्हावे आणि आपले चर्च खरोखरच गरीब आणि गरिबांसाठी व्हावे. आपल्यासाठी गरीब झालेला प्रभू आपल्याला या मार्गावर चालण्याची कृपा देवो, जेणेकरून त्याच्यासमोर उभे राहून आपण ऐकू, तुम्ही यापैकी सर्वात लहानासाठी जे काही केले ते तुम्ही माझ्यासाठी केले. आमेन. Echoes of the word echoing Christ in every heart where silence speaks and every voice matter. Rooted in Carmelite contemplation and creative prophecy reflections, visuals and captions. Crafted with love and multilingual. Inclusive. Spirit-led. You are not just a viewer, you are part of the echo. Join a community that honors every voice. Let the word resound through hearts, screens, and lives. Welcome home. May every post be a prayer, every image a window to grace. Subscribe, share, commit. Prayer requests and mass intentions. We believe in the power of prayer and the grace of community. If you'd like us to lift your intentions in prayer or include them in our mass offerings, you can write to us. Email, echosofttheword@proton.me. Mobile phone WhatsApp, +918981223485.